सो हॅलो फ्रेंड्स, गुड इव्हिनिंग. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. आणि आता जसं की लास्ट व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की आजचा माझा जो काही व्लॉग असेल किंवा व्हिडिओ असेल तो एक स्मॉल छोट्याशा हळव्याशा नेमिंगने असेल, जो आपण बोलतो की एका मुलीच्या आयुष्यातला सर्वात मोठा आणि इम्पॉर्टंट क्षण म्हणजे आई बनणं. आणि ते खरंच सोपे नव्हे. सो त्याच्याच विषयावर आलेली आहे मी. आणि जसं की सर्वांना वाटत असेल किंवा सर्वांना असं वाटेल की नॉर्मल सीझर काय असतं. सो नॉर्मल आणि सीझर ही नॉर्मल ह्या दोन गोष्टींमध्येच खूप गोष्टी लपलेल्या असतात. नॉर्मल गोष्टीमध्ये सर्वांना असं वाटतं की नॉर्मल डिलिव्हरी आहे बाबा, काही हरकत नाही आहे, चांगलं झालं, नॉर्मल झाली. पण त्यांचं दुःख त्यांनाच माहिती आहे. आणि असं बोलतात की ह्यांना काय सीझर आहे बाबा, ह्यांना काय माहिती कळा म्हणजे काय असतात. सो त्यांचं दुःखही त्यांनाच माहिती. सो बेसिकली माझ्या बाळाच्या वेळेस माझं सीझर झालं होतं. आणि खूप प्रयत्न केले होते नॉर्मलसाठी. कळा येण्याचे इंजेक्शन्स वगैरे दिले होते. खूप प्रयत्न केले आमच्या डॉक्टरांनी. मी गावी माझी डिलिव्हरी केली होती. सो खूप प्रयत्न केले, पण त्यांचं काही सक्सेस नाही झालं, कारण बाळ खालीच येत नव्हतं. सो त्याच्यामुळे सीझर करण्याचा डिसिजन घेतला. आणि जसं की मी अहमदनगरची राहणारी आहे. आणि तिथे जवळच एक क्लिनिक होतं, गायनेकॉलॉजिस्ट होत्या. सो त्यांनी खूप प्रयत्न केलं, बट नाही झाली नॉर्मल. सो त्यांनी एक पत्ता दिला की तुम्ही सीझरसाठी तुम्ही नगरला घेऊन जा, अहमदनगरमध्ये घेऊन जा. सो मग त्या हिशोबाने आम्ही तिथे गेलो. बट प्रॉब्लेम असा झाला की मला सर्वजण बोलले की सिव्हिल जे हॉस्पिटल ते नॉर्मलसाठी जास्त करून थांबतात. सो मलाही असं वाटलं आणि माझ्या फॅमिलीमध्ये सर्वांनाही असं वाटलं की कदाचित नॉर्मल होऊ शकते. सो तिथे रात्रभर मी कळाच्या इंजेक्शन दिल्यामुळे मला रात्रभर कळायला खूप दुखत होतं. आणि मला वाटलं आत्ता होईल डिलिव्हरी, नंतर होईल, पण ती काही डिलिव्हरी झाली नाही. आणि इतकं सर्व गोष्टी सहन झाल्यानंतर असं झालं की आता सीझरच करायचं आहे. माझ्या बाळाला त्रास नको व्हायला. आणि पूर्ण रात्रभर म्हणत होती की माझ्या बाळाचे हार्टबीट बघा, माझ्या बाळा ओके आहे ना, सर्व ठीक आहे ना. आणि नर्स बोलायची तुझं बाळ ओके आहे, पण तुझं बाळ अजून येत नाही आहे बाहेर, काय इश्यू आहे, अजून बाळाच्या पिशवीचं तोंड ओपन नाही झालं, बाळ कसं बाहेर येणार, थांब थांब थांब. बट मला असं वाटायचं की बाबा आता नको थांबायला, कारण एक तर डॉक्टर बोललेत की तुम्ही आता सिझरिंगला घ्या, नॉर्मल नाही होऊ शकत. बट माझ्या फॅमिलीमध्ये आणि बाकी सगळ्यांना वाटत होतं की नाही, नॉर्मल होऊ शकतं, कारण मी जवळजवळ 8 महिने जॉब केला. सगळे असं बोलायचे की काम करा म्हणजे नॉर्मल डिलिव्हरी होईल. बट नाही, असं खरं नसतं. ज्याचं त्याचं प्रत्येकाच्या शरीरावर असतं, प्रत्येकाच्या बेबीवर असतं, प्रत्येकाच्या हेल्थवर असतं. सो प्रत्येकाची वेगवेगळ्या कंडिशन्स असतात. काहींचं नॉर्मल पटकन होऊन जातं, बेबी छोटं असतं म्हणून. काहींचं बेबी छोटं असून पण सीझर होतं. असे कंडिशन्स असतात, वेगवेगळ्या कंडिशन्स असतात. माझ्या बाळाच्या वेळेस पाणी ओके होतं, वेट ओके होतं, सर्व ओके होतं, डेट पूर्ण झाल्या होत्या. पण प्रॉब्लेम असा झाला होता की मला प्रॉपर बाळाचे जेवढं डिस्टन्स पाहिजे बाळ येण्यासाठी तेवढं डिस्टन्स नव्हतं. त्यामुळे खूप प्रॉब्लेम्स फेस करावे लागले. आणि त्याच्यानंतर माझे मिस्टरही आले होते. सो असं वाटलं की आता सीझर करा, का सीझर करत नाही, घ्या मला लवकर सिझरिंगमध्ये. पण माझ्या फॅमिलीकडून काहीच डॉक्टरांना येत नव्हतं, म्हणून ते पण थांबले होते. पण त्याच्यानंतर एक कंडिशन आली की आता मला नाही सहन होणार. आणि त्याच्यासोबत माझ्या वहिनी होत्या. त्यांनी ॲक्च्युली त्या हॉस्पिटलमध्ये दिलं होतं की क्लिनिंगची प्रोसेस जेव्हा चालू होती 8 ते 10 मध्ये, तेव्हा डॉक्टर राऊंडला असतात. आणि प्लस ते फॅमिलीला अलाऊ नाही करत पेशंट्स लोकांकडे जायला. तर जसं सिव्हिलमध्ये होतं. सो माझ्या वहिनीने माझ्या हस्बंडला सांगितलं की काय तुमचं डिसिजन आहे. तर ते म्हटले आपण नॉर्मलसाठी थांबलो आहे, आता नाही थांबायचं, तिला नाही त्रास द्यायचा, आता तुम्ही सिझरिंगला घ्या. त्या हिशोबाने सिझरिंगला एका प्रायव्हेट हॉस्पिटल, आगम हॉस्पिटल म्हणून अहमदनगरचं आहे, अत्यंत उत्तम हॉस्पिटल, खूप छान हॉस्पिटल आहे. सर्व्हिस, डॉक्टर, फॅसिलिटीज अत्यंत उत्तम आहे. जसं की मी माझ्या मी जेव्हा यूट्यूब चॅनल चालू केलं होतं तेव्हा माझी एक व्हिडिओ होती अपेंडिक्स ऑपरेशन निमित्ताने. जसं मी मुंबईमध्ये माझं अपेंडिक्स ऑपरेशन केलं होतं, मी तेव्हाच ठरवलं जेव्हा माझी डिलेवरी असेल तेव्हा मी माझी डिलेवरी गावालाच करेल. बिकॉज इथे या डॉक्टरनी मला इतका त्रास दिला, पडले 6च टाके, अत्यंत वर्षभर मला गेला पूर्ण रिकवर व्हायला, कारण त्यांची चुकी होती. आणि त्याच्यामुळे माझे स्किनचे इश्यूज काही सॉल्वच होत नव्हते टाक्यांचा. सो त्या हिशोबाने मी असं ठरवलं की आता माझी डिलेवरी जी काही असेल ते माझ्या गावालाच होईल. आणि जितकं नॉर्मल करता येईल तितकं, सीझर ओके. मला माझ्या फक्त माझ्या बाळाला
सुखरूप हवं. माझी हीच इच्छा होती की माझं बाळ सुखरूप राहायला पाहिजे. तर त्या हिशोबाने सर्व गोष्टी झाल्या होत्या आणि मला तेच एक भीती होती की जर सिझर झालं, ते जर टाके नीट नाही राहिले तर काय. बट नाही, आता मला जवळजवळ माझे बेबी 4 महिन्याचं झालेलं आहे. मला काहीही टाक्यांचा प्रॉब्लेम नाही आहे. अगं हॉस्पिटलमध्ये पटकन इतक्या पटापट प्रोसिजर केली. त्यांना एक फोन केला की सिझरिंगसाठी माझं पेशंट येतं आहे आणि त्यांनी अर्ध्या तासामध्ये पूर्ण बाळाच्या डॉक्टरांना बोलवून घेतलं, ॲनेस्थेशियावाल्याला बोलवून घेतलं, सर्वांना बोलवून घेतलं आणि मी जवळजवळ 7:30 वाजता पोहोचली होती. त्यांनी 7:45ला माझ्या बेबीला बाहेर काढलं आणि म्हटलं की तुला छोटीशी गोंडोली परी झालेली आहे आणि इतकं छान वाटत होतं की चल सीझर तर सीझर, आय डोंट केअर, मला काही होऊ द्या, मला पण माझं बाळ सुखरूप राहिलं पाहिजे. ते माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट होतं. जेव्हा माझं बाळ रडायला लागलं तेव्हा डॉक्टर बोलले की तुझं बाळ एकदम ओके आहे. तेव्हा मला कुठे बरं वाटलं की बस आता मला बरं वाटतंय की ठीक आहे, चालेल, सीझर आता दुःख सहन करता येईल, पण माझं बेबी सुखरूप आहे ते माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. आणि सो मग फॅमिलीमधले पण सर्व खुश झाले, अत्यंत खूप खुश होते. त्यांना म्हटले ना ओपीडीतल्या बाहेर की बाबा म्हणजे माझ्या मिस्टरांना म्हटलं की तुम्हाला मुलगी झाली आहे. ते इतकं खुश होते, म्हणजे बाळाला दाखवा वगैरे आणि माझ्या फॅमिलीमधले पण सर्व खुश होते. माझ्या घरच्यांना पण असं वाटत होतं की चल मुलगी झाली, लक्ष्मी आहे आणि काहीही होऊ द्या पण सुखरूप झालंय ना ते बेस्ट आहे. आणि आमची तर पहिलीच इच्छा होती, माझ्या आणि माझ्या मिस्टरांची, की आम्हाला एक मुलगी झाली पाहिजे. आम्हाला फॅमिलीमध्ये मुलगी नव्हती आणि सो ॲक्च्युली कसं माझ्या जावयांना पण दोन्ही मुलं आहेत. सो आमची इच्छा होती की मुलगी झाली पाहिजे आणि देवाने तेच ऐकलं, आम्हाला मुलगी झाली आणि छान बरं वाटलं की चल ओके ठीक आहे. इतकं सारा त्रास सहन करून जवळजवळ 26 तास काळांचा त्रास सहन झाला मला जवळजवळ, म्हणजे कारण आज सकाळी 4 वाजल्यापासून दुखत होतं, ते उद्या सकाळी मला 7:30 पर्यंत दुखत होतं. जोपर्यंत मला ॲनेस्थेसियाचं इंजेक्शन नाही दिलं ना पाठीमध्ये तोपर्यंत मला कळत होतं, इतकं दुखत होतं. माझं बेबीचं पूर्ण डोकं आहे नाही असं टाळू सुजली होती, कारण ते कळा देऊन बाळ आदळत होतं. मग डॉक्टर पण बोलले की तुम्ही अजून जर 1-1.5 तास थांबला असेल तर बाळ वाचलं नसतं आणि तुम्ही पण वाचलं नसतात. पण देवाच्या कृपेने, स्वामींच्या कृपेने माझं बाळही सुखरूप आहे, मीही सुखरूप आहे. आणि असं सर्व म्हणतात ना की दुःख येतं कारण त्याच्यामध्ये सुखाची चाहूल असते. दुःख आपण आज सहन करायचं आहे पण उद्याची पहाट नक्कीच आपल्या सुखाची असते. सो जर कोणाच्याही आयुष्यामध्ये दुःखाचे काही क्षण असतील तर ते लवकरच संपून जाऊन दुःखाची पहाट येईल आणि तुम्हीही असंच खुश राहा. आयुष्य खूप सुंदर आहे. जितकं छान जगता येईल तितकं जगा. आणि मी तेवढं पूर्ण रात्रभर हेच बोलते की स्वामी माझ्या बाळाला छान राहू द्या, माझ्या बाळाला अत्यंत उत्तम राहू द्या. आणि जसं की ॲक्च्युली मी जसं काम पण केलं पण मी असं काही वाचायचा मला इतका काही फारसा छंद नाही आहे. सो मी काही खूप वाचत नव्हती. पण एवढं आहे की मी गर्भसंस्कार आणि देऊळ बंद ह्या ज्या पिक्चरमध्ये जी गाणी आहेत देवाचे, दत्तांची गाणं आहेत, स्वामींची गाणं आहेत, पूर्ण ऐकायची आणि सतत जाताना येताना मध्ये मला जेव्हा काही फील होतं तेव्हा, आणि त्याचा परिणाम आत्ता माझ्या बाळावर होते. मी जेव्हाही ते गाणं बोलते ना बेबी माझं इतकं खुश होतं आणि खूप छान वाटतं बेबीला की हां ही काहीतरी ओळखीचं बोलते आणि मला छान वाटते असं. सो आज जे कोणी प्रेग्नेंट वुमन असतील त्यांनी नक्कीच जर त्यांना वाचता येत असेल त्यांनी गीता वगैरे, भगवद्गीता वगैरे काही जे अजून काही बेबीजचे जे काही मदर मॉम्सचे बिकमिंग मॉम त्यांच्यासाठी काही पुस्तकं वगैरे असतात, जर त्यांना वाचू वाटले तर नक्कीच वाचा. आणि अजून काही हवं असेल इन्फॉर्मेशन किंवा आणि एक गोष्ट, जे कोणी प्रेग्नेंट वुमेन असेल त्यांनी अत्यंत उत्तम फळं, सर्व प्रकारचे फळं, भाज्या, नॉनव्हेज सर्व काही खा, जेणेकरून तुमच्या बाळाला पूर्ण जे काही जीवनसत्व असेल ते पूर्णपणे मिळतील आणि तुमचं बाळही हेल्दी होईल. आणि डोंट वरी, नॉर्मल सीझर काही मॅटर करत नाही. आपण आणि आपलं बाळ सुखरूप आहे हेच मॅटर करतं. सो अत्यंत हॅपी राहा, सर्व छान आपली प्रेग्नन्सी एन्जॉय करा. मी माझी प्रेग्नन्सी खूप एन्जॉय केली. जितकं मला एन्जॉय करता येईल तितकं एन्जॉय केलं आणि आपल्या बाळाशी जितकं बोलता येईल तितकं बोला, कारण बेबी ऐकत असतं, तिला समजत असतं आणि तेही त्यांच्याप्रमाणे रिस्पॉन्स देत असतात. सो जितकं छान बोलता येईल आपल्या पोटामधल्या बाळासाठी तितकं छान बोला. आणि खूप आणि अत्यंत उत्तम असं आहे की जे आपल्या बाळाला औषवंत करा, गुणवंत करा, बुद्धिवंत करा असं बोललेलं. सो तुम्हीही ट्राय करा. मीही केलं होतं आणि जितकं काही मला एक व्हिडिओ बनवायची होती या निमित्ताने मी व्हिडिओ बनवली आणि आमच्या फॅमिलीमधले सर्व अत्यंत खुश झाले. खूप छान, खूप छान. आणि मला ती फिलिंग जी असते ना आई बनण्याची ती खूप वेगळी असते. आणि एका मुलीपासून जेव्हा आपण आई होतो
तेव्हाच्या रिस्पॉन्सिबिलिटीज खूप वेगळ्या असतात. सो आपण आपली प्रेग्नन्सी एन्जॉय केली पाहिजे आणि आई बनल्यानंतर तर आपलं आयुष्यच खूप सुंदर होऊन जातं. सो ओके, बाय बाय. सो असं होतं माझं डिलेवरीचं छोटंसं असं काही माझे क्षण होते, जे काही मला खूप दुःखाचे होते. त्याच्यानंतर एक सुखाची पहाट होती. आणि जेव्हा माझं बाळ रडलं, जेव्हा माझं बाळ म्हटलं की मम्मीचं बाळ एकदम सुखरूप आहे, तेव्हा माझं जितकं काही दुःख होतं, जे काही होतं, मला काहीच माझ्याकडे एकदा माझं ऑपरेशन करायला घेतलं आणि त्याच्यानंतर मला जेव्हा मी तुम्हाला मुलगी झाली, मी तिच्याकडेच बघत बघत मला ह्यांनी जेवढं मला सगळं कळत होतं. सो तिच्याकडे बघत बघत माझं पूर्ण ऑपरेशन झालं. मला काहीच नव्हतं. तुम्ही करा तुमचं ऑपरेशन प्रॉपर, माझं बाळ सुखरूप आहे ना, मला बस असं. सो आय होप सर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल. अजून काही तुम्हाला काही वाटलं असेल की मी म्हणजे जस्ट एक माझं एक छोटासा एक क्षण मी सांगितला, माझ्या आठवणी सांगितल्या. ज्यांना कोणाला माझे व्हिडिओज आवडले असेल ते नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हा माझ्या लाईफमधला एक छोटासा अविस्मरणीय क्षण होता आणि तो मी तुमच्यासोबत शेअर केला, यूट्यूब माझ्या फॅमिलीसोबत शेअर केला. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि लवकरच मी अजून काही छोटेसे एक व्हिडिओ घेऊन येणार आहे. नक्कीच मी तुम्हालाही व्हिडिओ आवडेल आणि त्या जितक्या मला व्हिडिओज घेऊन येता येतील ती लवकरात लवकर घेऊन येण्याचा प्रयत्न करेल. चलो, टेक केअर, बाय, गुड नाईट. चलो, बाय, टेक केअर, हॅव अ नाईस डे, बाय.